नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आजही आपण 3 सोप्या, सुंदर आणि लवकर होणाऱ्या, पटकन होणाऱ्या रांगोळ्या बघणार आहोत. तर या तिन्ही रांगोळ्या व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. पहिली रांगोळी आपली 3 ते 3 रांगोळी टिपक्यांची. तर मी अशा रेषा काढून घेतल्या 4 आणि त्यामध्ये पाकळ्यांचा आकार देऊन, म्हणजे पानांचा किंवा पाकळ्यांचा आकार म्हणू शकतो आपण, तसं काढून घेतलेलं आहे. 8 पाकळ्या झाल्यात त्या. जे कॉर्नरला आहे रेषांची थोडी जागा उरली तिथे आपण असे छोटे छोटे पानं काढतोय. आज आपण रेड कलरचं बॅकग्राऊंड वापरून बघितलंय. कशा वाटतंय रांगोळ्या याच्यावर मला नक्की सांगा. तुम्हाला रेड बॅकग्राऊंडचं आवडली रांगोळी की ब्लॅक किंवा व्हाईट, यापैकी कुठली रांगोळी आवडते ते मला नक्कीच सांगा. खूप सुंदर आणि सोपी रांगोळी, पटकन होणारी पण रांगोळी ही. पहिली रांगोळी आपली काढून झालेली आहे. दुसरी रांगोळी आपली 3 ते 2 टिपक्यांची रांगोळी आहे. अशाच युनिक रांगोळ्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. जरी नोटिफिकेशन नाही आले तर तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊनही व्हिडिओ चेक करू शकता. यूट्यूबचं नोटिफिकेशन येत नाही कधी कधी. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो. तुम्हाला जेव्हाही टाईम भेटेल नक्की व्हिडिओ बघा आणि रांगोळ्या ट्राय करा दारासमोर. तर आपली दुसरी पण रांगोळी रेडी झालेली आहे. बघू शकता किती सुंदर वाटते ही पण रांगोळी. दिसायलाही नाजूक आणि काढायला पण सोपी आहे. दिसायला पण अट्रॅक्टिव्ह पण आहे. आता आजच्या भागातली शेवटची रांगोळी. पानांचा आकार देतोय आपण इथे 2-2 जोडी. तर अशा पद्धतीने आपल्या तिन्ही रांगोळ्या काढून होत आलेल्या आहे. शेवटची पण रांगोळी संपत आलेली आहे. तर नक्कीच ह्या तिन्ही रांगोळ्या ट्राय करा. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशा वाटल्या. आणि अशाच युनिक, सोप्या, पटकन होणाऱ्या रांगोळ्या बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दररोज दारासमोर रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.